नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये जी असामी आलेली आहे ती अतिशय खास आहे. त्याचं कारण म्हणजे मुंबईमधली कामगारांची चळवळ त्यांनी पाहिली. त्या चळवळीमध्ये त्यांचा फार मोलाचा सहभाग होता. त्यानंतर राजकारणाकडे ते वळले आणि राजकारण करत असताना सांस्कृतिक कार्य देखील त्यांनी जपलेलं आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी मोलाची भर टाकलेली आहे. अनेक उत्सव आणि खास करून दहीहंडी उत्सव हा त्यांचा आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यानंतर राजकारणामध्ये गृहनिर्माण सारखं महत्त्वाचं खातं त्यांनी सांभाळलं आणि आता राज्याचं सर्वोच्च जे सभागृह आहे विधिमंडळ त्यामध्ये ते उपसभापती म्हणून विधान परिषदेचं आता कामकाज पाहणार आहेत. तुम्ही ओळखलंच असेल. आपल्यासोबत सचिन भाऊ अहिर आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. आणि आभार. वरळीच्या जनतेचे मला असं वाटतं सुखदुःखामध्ये सतत सहभागी असणारे आणि त्यांच्या अतिशय जवळ असणारे असे त्यांचे भाऊ जे आहेत ते खरं तर इथे आलेले आहेत. वरळीकरांची ओळख ही विसरून अजिबात चालणार नाही. इतकं भरभरून प्रेम त्यांनी तुमच्यावर केलेलं आहे. पण भाऊ, आता तुम्ही सर्वोच्च सभागृहामध्ये उपसभापती ही अतिशय महत्वाची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. या जबाबदारीकडे कसं पाहता? एक दबाव नक्कीच आहे, कारण त्याची गरिमा जी आहे ही आणि त्याची उंची ही वाढवण्याची जबाबदारी आता माझ्यासारख्या राहिलेली आहे आणि ती कुठेही खाली जाता कामा नये या दूरदृष्टिकोनातून प्रयत्न राहील. कारण ह्याला एक ऐतिहासिक वारसा आहे. आज गवई साहेबांपासून माणिकराव ठाकरे असतील, वसंत डावकरेजी असतील, त्यानंतर शेवटी नीलमताई असतील, ह्यांनी जी एक गरिमा या उपसभापती पदाची जी वाढवलेली आहे ते सांभाळणं कठीण जरी असेल, पण मी असं मानतो की मी अशक्य पण नाही. कारण संसदीय माझा जो असलेला गेल्या अनेक वर्षाचा जो संबंध विधिमंडळाशी आलेला आहे, 15 वर्ष मी आमदार असताना आणि आता या 4 वर्षामध्ये मी लोकप्रतिनिधी या नात्याने कुठच्या विषयावरती बोललं पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे, कुठच्या नियमाचा वापर केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, ह्याची मोठ्या प्रमाणावरती मला माहिती असल्यामुळे मला असं वाटते की यशस्वी रीतीने जो विश्वास आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी माझ्यावर ठेवलेले आणि विधिमंडळातील सर्व सदस्यांनी जो बहुमान मिळवून देण्यासाठी मला जे मदत केली ते मी निश्चितपणे राखण्याचा प्रयत्न करेन. भाऊ, विधान परिषदेमध्ये चर्चेची गुणवत्ता जी आहे ती इंटॅक्ट राखण्यासाठी किंवा किंबहुना सभागृहाला साजेसं असं वातावरण तिथे राहावं यासाठी म्हणून किती चॅलेंज आहे तुमच्यासमोर? कारण बऱ्याचदा आपण पाहतोय गेल्या काही काळामध्ये तर ही गुणवत्ता बऱ्याचदा राखता येत नाही आणि त्यामुळे कारवाई देखील सहन करावी लागते. आणि स्वाभाविकच आहे. आणि अनेक वेळा काय होतो की लोकप्रतिनिधींकडनं जो आग्रही मागणी असते की आमचा हा विषय लावला पाहिजे, परंतु सभापती महोदय असतील, मी असेल किंवा आमचं सचिवालय असेल, हे काटकसर करून घेऊन कुठच्या तरी विषयाला आपल्याला न्याय देता येईल का बघतोय. पण मूलभूत ज्यासाठी विधिमंडळामध्ये तुम्ही आलेला आहात, ज्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न तुम्ही मांडलेच पाहिजे, ह्याला प्राधान्य देण्याची भूमिका पण देखील सभापती आणि या नात्याने ते असतील किंवा उपसभापती नात्याने आम्ही घेतो. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की अनेक वेळा असं झालेलं आहे की ती वरच्या चर्चेचा प्रभाव एवढं झालेला आहे की खाली झालेल्या धोरणामध्ये पण बदल करण्याचं काम हे सरकारला अनेक वेळा करावं लागतो. हा इतिहास याच्यामध्ये म्हणजे अगदीच जवळून जर पाहायचं असेल तर मी गडकरी साहेबांना विरोधी पक्ष नेते या नात्याने तिकडे बघितलेले आहेत. त्यावेळी गोपीनाथ मुंडेजींना खाली बदले, भुजबळ साहेबांना विरोधी पक्ष नात्याने मी बाहेरून जरी बघितले असेल पण विधिमंडळामध्ये पाहिलेले आहेत. विनोद तावडे जी असतील, प्रवीण दरेकर जी असतील, फुंडकर साहेबांचं म्हणजे मी खूप सामाजिक दृष्टिकोनातून काम करणारा एक व्यक्तिमत्व पाहिलेले आहेत की ज्यांची भूमिका सहजपणे आणि सहनशीलतेने पण विरोधी पक्ष नेता हा मांडतो आणि त्याला स्वीकारण्याची भूमिका ही सरकार घेते. तर मला असं वाटतं की दर्जेदार चर्चा होऊन निर्णय बदलण्याची क्षमता या सभागृहामध्ये. कारण अनेक वेळा काय होतो, खाली एकातला बिल पास झालं, अनेक वेळा असं होतं की त्याची चर्चा झालेली नसेल. पण मी बघितलेले आहेत की परिषदमध्ये त्यावेळी बी.टी. देशमुख जी होते, जयंत पाटील जी होते, मी सभागृहामध्ये होतो आणि त्यावेळी तर मी दिवाकर रावतेजींना पाहिलेले आहेत. अनेकांची नावं आपल्याला घेता येतील म्हणून घेऊन, किंवा अगदीच आता बघितलं असेल तर अनिल परबजी असतील किंवा इतर सर्व जे सन्मान्य सदस्य, तो बिलची तासोनुतास चर्चा करून की हे बिल बहुमताच्या जोरावरती मंजूर होतोच होतो, पण त्याची चर्चा करून ती वस्तुस्थिती
सरकारच्या समोर आणून पण डोळे उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक वेळा मी असं बघितलेलं आहे की मी स्वतः जे कामगार क्षेत्राशी संबंधित असलेलं काही बिल जे आहेत ते आपल्याला वाटलं नाही, जसं माथाडी कायद्याचं बिल होतं. हे बिल अयोग्य आहे, तुम्ही जे खाल्लं मंजूर करून आणलेलं आहे, ह्याला चिकित्सा समितीमध्ये तुम्हाला पाठवावं लागेल, संयुक्त चिकित्सा समितीमध्ये. बरोबर. ते पाठवण्यामध्ये पण आम्ही यशस्वी होऊ शकलो चर्चेच्या माध्यमातून. तर महत्वाची जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की तुम्ही कुठच्या विषयासाठी भांडताय, कुठच्यासाठी, आणि ते सरकारला तुम्ही पटवताय की हो तुम्ही केलेली चूक आहे, जी सहजासहजी कुठचाही सरकार असेल तो मान्य करत नाही. मला वाटते ती मोठी ख्याती या सभागृहाची. मला असं वाटतं की लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी विधान परिषदेची भूमिका मला असं वाटतं महत्वाची आहे. कारण सगळे बौद्धिक लोक तिथं बसलेली असतात, जी. त्यामुळे विचार मंथन हे एका वेगळ्या पातळीवर होत असतं. हो नक्कीच आहे. आणि मला वाटते ती लोकशाही टिकवणं जसं लोकप्रतिनिधींचं कर्तव्य, तसं पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती या नात्याने आमची पण भूमिका असली पाहिजे, आणि ती आपण ठेवण्याचं काम आपण करतो. आणि म्हणून काही वेळी असं पेच प्रसंग होतो की कायद्याच्या बाहेर जाऊन निर्णय द्यायचं का, तर ते आम्हाला देता येत नाही. नियमाप्रमाणे निर्णय द्यायचा असतो. एखादा निर्णय चुकीचं झालं तर ते दुरुस्त करण्याची पण ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. मग त्यावेळी मी निर्णय दिलेला आहे उपसभापती या नात्याने, आता हे मी बदलणारच नाही. पण ते नियमाला धरून आहे का, काय निकष त्याच्यामध्ये आहे का, ती तातडीची गरज आहे का, ह्याला तर लोकशाही म्हणतात. आणि मला असं वाटते की लोकशाहीचा मूळ कणा असलेल्या या सभागृहाकडे पण देखील पाहण्याचं काम आपण अनेक वेळा होतं. आणि म्हणून मी त्याचा अगोदरचा उल्लेख केला की अनेक कायदे बदल पण झालेले आहेत, अनेक कायद्यामध्ये सुधारणा करण्याची पण भूमिका या सभागृहाने घेतलेली आहे. कारण शेवटी अभ्यासपूर्वक लोकप्रतिनिधी बोलत असतात, पोटतिडकीने बोलत असतात, आणि ते फील्डवरती काही लोक काम करतात. काही फील्डवर काम करणारे नसतील तरी देखील त्यांचा गेल्या अनेक वर्षाचा जो दांडगा अनुभव आहे, त्यांना जे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम आहे त्याची ख्याती म्हणून लोकांनी त्यांना जे इकडे पाठवले आहेत, किंवा आमदार पाठवले आहेत, किंवा पक्षांनी पाठवले आहेत, ती भूमिका बजावण्याचं काम ते करत असतात. मला असं वाटतं भाऊ, तुम्ही विधानसभेमधलं कामकाज पाहिलेलं आहे, आमदार म्हणून, मंत्री म्हणून विधान परिषदेमधलं पाहिलेलं आहे. तर विधान परिषद आणि विधानसभा याच्या भूमिकेबद्दल किंवा ह्यांच्यामधला जो डिफरन्स आहे हा कसा तुम्ही अधोरेखित कराल? आणि आता तर तुम्ही त्या सभागृहाचे तुम्हाला तिथं बसून न्याय करायचा आहे, Yes, yes. तर ह्या आता भूमिकेमध्ये हेडमास्टरच्या हेडमास्टर भूमिकेमध्ये. आहात तुम्ही आता, तर ह्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मी चांगल्या रीतीने बघतो. मला असं वाटतं की विधान परिषदमध्ये तुम्हाला बोलण्याची खूप संधी आहे. विधानसभेमध्ये तुम्हाला मर्यादा आहे, कारण शेवटी तिकडची संख्या 288 आहे, आपल्या इकडची संख्या ही मर्यादित असल्यामुळे. आणि म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त न्याय या परिसरामध्ये किंवा या प्रत्येक एका विषयावरती आपल्याला मांडता येते, बोलता येते, आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक काम होऊ शकतो. अनेक वेळा खाली काय होतं की लोकप्रतिनिधींनी बोलायला सुरुवात केली तर माननीय अध्यक्ष असतात, त्यांना मर्यादा दिलेली असते, किंवा तिकडे तालिका अध्यक्ष असेल, मग ती बेल वाजणार नाही ही जी काळजी करतात, आणि मग ती जी लिंक लागली पाहिजे त्या विषयासाठी ती होताना पाहायला मिळत नाही. ती तफावताचा भाग आहे. जसं मी म्हटल्याप्रमाणे की अनेक विधिमंडळातील जो बजेट आहे तो खाली मंजूर होतो. तुम्ही काही सुधारणा असेल ते तुम्हाला सुधारणा करता येते. बरोबर. परिषदमध्ये तुम्हाला फक्त सूचना करता येतात, पण बदल करता येत नाही, कारण एकदा व्हाईट बुकमध्ये आल्यानंतर तो होत नाही. आणि एकदा गिलोटीन झालं आणि पास जर झाला बिल तर तो तुम्हाला वरती घेता येत नाही. मात्र कायद्यामध्ये अनेक बिलं पास झाली, वरती तुम्हाला सुधारणा करता येतात. पण जे प्रशासकीय ज्या गोष्टी जे असतात त्याचा एक मोठा बहुमान हा विधानसभामध्ये पण देखील मिळाला. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद नाही तर अभिमान आहे की या दोन्ही भागामध्ये काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे मी अनेक वर्ष, कोणाला माहीतच नसेल किंवा आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मी पक्षाचा प्रतोद होतो. आज ज्यावेळी आपण 10th शेड्यूलची गोष्ट करतोय, 2001-2 साली पहिला 10th शेड्यूलची जी पिटिशन आहे ही फाईल करणारा माणूस मी आहे, ज्यावेळी अरुण गुजराती अध्यक्ष होते. आणि त्यावेळी ज्यावेळी त्या 10th शेड्यूलचा वापर करून लोकांना बडतर्फ करण्याचा पण निर्णय झाला होता. अर्थात कालांतरानंतर ते कोर्टातून जाऊन त्यांनी त्याला स्थगिती आणली, तो भाग वेगळा. पण एवढी माझा तो अनुभव राहिलेला आहे. एक उत्कृष्ट वक्ता म्हणून घेऊन राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताईंचे हस्ते पुरस्कार मिळणं, आणि माझा एक चांगला अनुभव यासाठी राहिलेला आहे की मी अरुण गुजरातींजींबरोबर काम केलेलं आहे. अरुण गुजरातीजी, कारण मी NCP मध्ये असताना ते होते, पण ते प्रदेशचे अध्यक्ष पण होते, पण विधानसभेचे अध्यक्ष पण होते. बाबासाहेब कुपेकरांबरोबर काम केलेले आहे. वळसे पाटील साहेब हे नेहमी निरीक्षक म्हणून घेऊन माझ्याबरोबर काम करण्याचा प्रयत्न करतात. तर ही जी मंडळी जी विधानसभेची जी अध्यक्ष झाली,
त्याच्याकडनं खूप काही शिकण्यासाठी मिळालं, खूप काही अप्रोचेबल राहता आलं. म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी चांगल्या रीतीने मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन. आणि आपण म्हटल्याप्रमाणे की संसदीय कार्य पद्धतीमध्ये पण करत असताना शासनाची पण बाजू तर यायला पाहिजे ना, कारण आपली जबाबदारी आहे की शेवटी शासनला पण विश्वासात घ्यावं लागेल. म्हणून एका चष्म्यामध्ये बघा असताना सर्वांना समान न्याय कसं मिळेल, जसं सर्व लोकप्रतिनिधींना कसं न्याय मिळेल, तसं शासनाची बाजू पण योग्य आली पाहिजे. मला असं वाटतं की भाऊ, जसं तुम्ही म्हटलात की अनेक खात्यांमध्ये आपण काम केलेलं आहे, अनेक पॉलिसी डिसिजन मेकिंगमध्ये आपली निर्णायक भूमिका राहिलेली होती, आणि आपण अनेक गोष्टी रेव्होल्युशनरी अशा कन्सेप्ट ज्या आहेत त्या लोकांसमोर आणल्या आणि त्या आज इम्प्लिमेंट होत आहेत सर्वत्र. हे एकीकडे होत आहे. तर काही काळापूर्वी जेव्हा आपण विरोधी पक्षामध्ये होता तेव्हा आपण त्यांच्या मागण्यांसाठी म्हणून का होईना, पण कधी कधी आपली मागणी जी हो, असते हो. ती लोकांची, मग तिथे गोंधळी होतो हो, सगळ्या. हो, हो. म्हणजे ह्या सगळ्याचाच अनुभव भाऊ तुम्हाला हो, मला इतका, राहिला. मला असं वाटतं की आहे मी गोंधळ की घालणाऱ्यामध्ये पण राहिलो. आता गोंधळ थांबवण्याची भूमिका पण माझी आली आहे, पण त्याला मर्यादा राहिली आहे. हा, म्हणजे मला आठवत नाही कधी आम्ही राजदंड अगदी उचलला. अगदी अगदी मला आठवत नाही की आम्हाला कधी समज देण्यात आली. खरं. मला आठवत नाही की कधी आम्ही लॉबीमध्ये असलो तरी देखील सरकारला आम्ही कामच करू दिलं नाही. आपली एक प्रथा असते आणि मिळालेल्या लोकशाही पद्धतीने जो आपला अधिकार असतो तो बजावण्याचं काम हे आपण नेहमी करत असतो. आणि शेवटी आम्ही ज्यावेळी तिकडे भांडतो, हे कोणाचे प्रतिनिधी म्हणून भांडतोय? जे सर्वसामान्य लोक ज्यांचे प्रश्न सुटत नाही किंवा सोडवण्याची भूमिका राज्य सरकार तरी ते ऐकण्यासाठी तयार नाही, मग ही रोष निर्माण होतो, मग ती भूमिका होते. आम्ही असं जाऊन केलं नाही की बाबा माझ्या घराचा प्रश्न झाला नाही, माझी छत गळते म्हणून नाही, माझ्या फार्म हाऊसला झाडं तुम्ही वाढून द्या म्हणून नाही. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय चाळीमध्ये राहणारा, बिरडी चाळीमध्ये राहणारा जो शेतकरी ज्याने आयुष्य आपल्याला दिलेलं आहे, तो उद्ध्वस्त होण्याची वेळ होत असेल, ह्या लोकांसाठी ज्यावेळी भांडतो, तर मला असं वाटते सरकार पण त्याचा तिरस्कार करत नाही, कारण त्यांनाही पटते की बाबा, कारण शेवटी तेही त्या भूमिकेत आलेले. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री, मी मंत्री असताना विरोधी पक्ष मध्येच होते, ते आमदार म्हणून. आणि बरोबर. ते जी त्यांची शैली बोलायची, म्हणून तुम्ही कधी कधी बघितलं असेल की फर्स्ट टर्म मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर पण आपल्याला असं वाटायचं की त्या मुख्यमंत्री आहेत की विरोधी पक्षाचे नेते खरंय आहेत. खरंय. कारण ती धार असते शेवटी शेवटी त्याच्यात ती जी, मी असं म्हणेन की जी चीड असते, जी किंवा जो आहे ज्याला आपण आग म्हणतो किंवा चीड म्हणतो, ही सर्वसामान्य लोकांची नाळ जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत तुम्हाला बोलताच येणार नाही, तुम्हाला भांडताच येणार नाही. अर्थात त्याला मर्यादा ठेवून केलं पाहिजे. आणि मला असं वाटते ती वेळच येऊ द्यायची नसेल तर त्यांना जास्तीत जास्त बोलायला द्यायला पाहिजे, त्यांची बाजू समजून घेतली पाहिजे. ऐकून घेतली आणि पाहिजे. त्यांची बाजू योग्य असेल तर सरकारला विनंती केली पाहिजे. सरकार ऐकलं नाही तर सरकारला निर्देश द्यायची पण ताकद असली पाहिजे. बरोबर. हे पीठासीनचं काम आहे. आणि बरं, मला असं वाटतं की ज्यावेळी तुमचं नाव डिक्लेअर झालेलं, तुमच्या सकट म्हणजे शिवसेनेसोबतच इतर पक्षांमध्ये देखील एक आनंद होता की आता एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण हे विधान परिषदेमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि लोकांना आनंद या गोष्टीचा होता की भाऊ आहेत, हा. त्यामुळे किमान बोलायला मिळेल. नाही नाही आहे. त्याचा ते फायदा घ्यायला सुरुवात झालेली आहे. आणि मला मर्यादा येतात, पण जसं सभापती महोदय असतील, राम शिंदेजी असतील, मी असेल, आम्ही दोघं जण म्हणजे एक शेवटी तळागाळातून आलेले आहोत. आम्हाला काय कोणी क्रेनने आणल्या नसल्यामुळे तर आम्हालाही त्यांच्या भावना समजते. आणि मला असं वाटते दोन्ही मिळून चांगल्या रीतीने सभागृह आम्ही चालू. जसं तुम्ही अनेक रेव्होल्युशनरी कन्सेप्ट आणलेले आहेत, मला असं वाटतं उपसभापती म्हणून देखील सुद्धा मग विधिमंडळाची लायब्ररी असो किंवा त्याचं टेक्नॉलॉजिकली ती अधिक इक्विप्ड कशी करता येईल, या दृष्टीनं भाऊ तुम्ही काही करणार आहात का प्रयत्न? कारण नाही, जेव्हा तुम्ही येता तेव्हा काहीतरी वेगळं होईल अशी अपेक्षा आम्ही देखील माध्यम म्हणून पाहत असतो. खूप खूप काही गोष्टी माझ्या मनामध्ये, म्हणजे ते लगेच आजच सांगणं उचित होईल की नाही होईल मला माहित नाही, परंतु एक गोष्ट नक्की आहे की डिजिटलायझेशन मध्ये पण महाराष्ट्र राज्य म्हणून आपण आता खूप पुढे चाललेलो आहोत. म्हणून आपण लोकप्रतिनिधीला लॅपटॉप देतो अर्थात ते. आणि तुम्ही बघितलं असेल की अनेक प्रश्न आता ऑनलाईन पद्धतीने केलेले आहे. बरोबर. पहिला असं असायचं की बॅलेट हे डोळ्यासमोर करायचे, मग अनेक वेळा लोकांना असं वाटायचं की माझा प्रश्न का नाही लागला, ह्यांचा कसा प्रश्न लागला. तर आपण डिजिटलाइज बॅलेट चालू केलं, ऑनलाईन बॅलेट चालू केली की जिकडे लोकप्रतिनिधी फिजिकली पण येऊ शकतात किंवा ऑनलाईन मध्ये पण देखील बघू शकतात. मोठ्या प्रमाणावरती स्क्रीन्स, कॅमेरेज किंवा जे डिजिटलायझेशनच्या माध्यमातून आहेत, माननीय अध्यक्षांच्या पुढाकाराने ते झालेलं, ते मी नक्कीच कौतुक राहुल नार्वेकरजींचं करीन आणि सभापती राम शिंदेजींचा पण करेन की ती
21व्या शतकामध्ये महाराष्ट्र हा प्रगतिशील राज्य आहे. तर त्या हिशोबाने लोकांनी पण देखील, लोकप्रतिनिधी पण देखील त्या प्रभावाने काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही बघितलं असेल की पहिला आम्हाला लोकांकडे बघावं लागायचं पीठासीन अधिकारी म्हणून. आता बाजूला स्क्रीन आहे, त्यांनी बटन दाबली तर ते स्क्रीनवर त्याचा नाव फ्लॅश होतो आणि फोटो फ्लॅश होतो. तर आम्हाला बरोबर. इकडे बघतोय, नाही नाही, मग आमच्याकडे अध्यक्ष बघतच नाही, सभापती महोदय तुम्ही आमच्याकडे पाहत पण नाही. तर मी म्हटलं तर पाहायची गरज नाही, तुम्ही बटन दाबा, मला दिसतंय काय तुम्ही कोणी बोलताय. आणि कोणी पहिला बटन दाबलं, कोणाला पहिली संधी अगदी द्यायची. अगदी नाहीतर अगदी अनेक अगदी वेळा हा काय होतं कळीचा मुद्दा की होतो आणि हात बऱ्याचदा. वरती करून नसतात, ते बोलतात आम्हाला तुम्ही बघत नाही, आम्हाला बोलत नाही, आमचा हात एवढ्या वेळापासून आहे आणि तुम्ही त्याला दिलं. आणि तुम्हाला विरोधक दिसतच असं आहे, नाहीत. असं आहे, अशी भूमिका आहे. नक्कीच. त्यामुळे येत्या काळामध्ये अधिक तर डिजिटलायझेशन तंत्रज्ञान. मोठ्या प्रमाणावरती आपण करतोय. अर्थात म्हणजे ते कंटिन्युअस प्रोसेस आहे. खरंय. याला अजून आपल्याला गती द्यावी लागणार आहे. पण ती लोकप्रतिनिधीचं कॉन्ट्रीब्युशन जोपर्यंत येणार नाही, म्हणजे उदाहरण जसं असेल की आपण पेपरवरती आजही आहोत, पण पेपरलेस व्हायला पाहिजे. स्क्रीनवरती आपल्याकडे कार्यक्रम पत्रिका आहे, त्याचे उत्तर आहेत, सर्व काय आहेत. पण ते कार्यक्रम पत्रिका आपण बघत नाही, आपण आपल्या याच्यावरतीच बघतोय. तो थोडा वेळ लागेल, पण मला वाटते नक्कीच काही कालानंतर त्याच्यात त्या डिजिटलायझेशनचा वापर लोकप्रतिनिधी करतील आणि आपल्याला अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल. मला असं वाटतं की अजून सुद्धा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही इम्प्रूव्ह करू शकाल. आणि मला असं वाटतं की माध्यम म्हणून आम्ही सतत तुम्हाला त्याची जाणीवही करून Yes, देऊ yes. आणि त्याचा पाठपुरावा देखील तुमच्याकडे करू, कारण तुमच्याकडून अपेक्षा आहेत की जी. तुम्ही त्या कराल. आता राजकीय प्रश्नांकडे वळते भाऊ, कारण तुम्ही ज्यावेळी इथे आलात अनेकांना मी अजून धक्का विचार बसला. करतोय की तुम्ही विचारत का नाही. नाही, पण मी आभारी आहे की तुम्ही सुरुवातीलाच ह्या जे केलं, कारण शेवटी कसं आहे, राजकारणामध्ये आम्ही आहोत म्हणून आम्ही विधिमंडळामध्ये आहोत, बरोबर. विधिमंडळामध्ये आहोत म्हणून मी उपसभापती पदावरती आहोत. तर ते काही आपण डिफरन्शिएट करता येत नाही. पण मला असं वाटते काय होतं, अनेक वेळा आमचा जो प्रवास बघितला जातो हम्म. तो 99 पासून तुम्ही आमदार होता, तुम्ही 2004ला परत आमदार झालात, तुम्ही 2009ला आमदार झाला, मग तुम्ही ह्या खात्याचे मंत्री झाला, या खाते मंत्री झाला, ह्या. पण 2099ला आमदार होण्यासाठी जो आमचा संघर्षाचा काळ होता खरं. ते कोणी बघणार आहेत की नाही. मी वयाच्या 20व्या वर्षामध्ये सुरुवात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचं काम केलं. आता जे लोक सांगतायत सरकारची यंत्रणा असतात, सरकार दाबता देतात, त्या सर्व गोष्टी भोगले आहेत, आम्ही सहन खरं. केलेले आहेत. आणि असं करून आम्ही उभे राहून राहिलेलो आहे. अनेक वेळा असं सांगितलं जाते की तुम्हाला पक्षाने हे दिलं, तुम्हाला पक्षाने दिलं, पण आम्हाला काय दिलं त्याची चीज पण आम्ही केली ना. कारण त्यावेळी ती परिस्थिती पक्षासमोर होती, का पर्याय नव्हता. जसं उदाहरण द्यायचं असेल, मी पहिल्यांदा आमदार झालो, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळी झाल्यानंतर आम्ही पवार साहेबांवर राहायचा निर्णय घेतला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी एकमेव म्हणून निवडून आलो खरं. आणि माझ्या विरुद्ध दत्ता राणे साहेब बरोबर. कॅबिनेट मिनिस्टरचे मंत्री होते, प्रभावी मंत्री होते. असं नाही की काही सर्वसाधारणपणे. मग एकच मी निवडून, मग का नाही आम्ही 10 लोक निवडून येऊ शकलो असतो. मी समजू शकतो का मोठी लाट होती आणि त्याच्यामध्ये आम्ही सहज निवडून आलो. तर एक एक गोष्टीचा परिश्रम करावा लागला. 2004 साली परत तीच कसोटी होती. 2009 साली मग मात्र मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं आलं. मी पण त्यावेळी विचार केला असं, अरे मी मुंबईमधून एकमेव निवडून आलो, मला का नाही मंत्री केलं. कधी आम्ही हट्ट धरलं नाही. आणि आणि म्हणून द्यावी. आणि म्हणून काही वेळी ज्यावेळी आजही काही लोक सांगतात की आम्ही तुम्हाला हे दिलं, आम्ही तुम्हाला ते दिलं, त्यांना नम्रपणे मला सांगायचंय की तुम्ही जे दिलं त्याची चीज करण्याचं काम आम्ही केलं. तुम्ही जे दिलं त्याची परतफेड, प्रत्येक गोष्टीला दिलेल्या जबाबदारी चोख पार पाडण्याची भूमिका घेतली. एकाने सांगावं की बाबा आम्ही ह्यांना कामगार क्षेत्राचं काम दिलं, पण हे कधी यांनी काही लक्षच दिलं नाहीये. कोणी कधीतरी सांगावं की बाबा आम्ही त्यांना विधान परिषदची उमेदवारी दिली, पण पक्षाची चोख भूमिका कधी त्यांनी मांडलेलीच नाहीये. कधीतरी त्यांनी सांगावं किंवा संघटनाची तुम्हाला जबाबदारी दिली, पण हे संघटनेमध्ये यांचं कधी लक्ष नव्हतं. तन मन धन पूर्ण परिवाराचा त्याग करून आम्ही त्याच्यामध्ये उतरून काम करण्याचं काम केलेलं आहे. तर मला असं वाटते तो पण एक भाग आहे राजकारणात. आणि म्हणून जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे मलाही धक्का होता किंवा मलाही माझी भूमिका होती आणि मला माझी वैयक्तिक इमेज पण करायची होती. कारण शेवटी एक लक्षात केलं पाहिजे आपण की माझ्या मागे काय ठाकरे अण्णाव नाहीये, माझ्या मागे काय पवार अण्णाव नाहीये. मी जे आहे ते मी आहे आणि मला रोज कष्ट करावं लागेल, तरच माझं नाव राहील, माझं काम राहील, लोकांसमोर दिसेल. माझ्यासमोर पर्याय असा होता किंवा आपण इतिहास जमवायचं का इतिहास काहीतरी घडवायचं. आणि ज्यावेळी असा प्रसंग आला की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी हेरलं
आणि ते कामाच्या माध्यमातून मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगेन की का मी त्यांच्याकडे आकर्षित झालो. कारण गिरणी कामगारांचा दरवर्षी मोर्चा होतो. मुंबईत घरं मिळाली पाहिजे, आम्ही पण करायचो. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की लोकप्रतिनिधी कंटाळायचे. बोलले, "भाऊ आता किती वर्ष तेच तुम्ही आम्हाला घेऊन जाणार आणि तीच भाषणं करायची का? हे करायचं." म्हणलं, "नाही, नाही, चला हो, एवढे हजारो लोक थांबलेले आहेत. राज्यभरातली लोकल या मुंबईचे संयुक्त लढामध्ये ज्यांनी योगदान दिलेले हे कामगार आहेत. त्यांनी कोणाकडे आशा करायची? आपल्याकडे करायची. म्हणजे आम्हाला जाऊन विनंती करून घेऊन यावं लागायचं. तो विषय संपला होता आमच्या दृष्टिकोनातून. पण आम्ही परत ताकदीने उभं राहिलो, विरोधी पक्ष राहिलो नाही. आणि ज्यावेळी आम्ही ही मागणी केली आणि शिंदे साहेबांनी आम्हाला उदय सामंत आणि प्रसाद लाड गेल्यानंतर आम्हाला सांगितलं. मी त्यांना बोललो, "नाही, मला शिंदे साहेबांचीच भेट पाहिजे किंवा मुख्यमंत्री." 12:30-1 वाजता ते आम्हाला भेटले. त्यांनी समजून घेतलं, "तुला मला जरा 2 दिवस द्या, आपण बैठक लावू." 2 दिवसात बैठक लावली आणि मुंबईमध्येच घरं कशी मिळेल ही संकल्पना त्यांनी मांडण्याची काम, आमची जी मागणी होती ती मंजूर करून घेण्याचं काम केलं. मग बेस्टचा संप झाला, अशीच परिस्थिती होती. म्हणजे असे 5-6 उदाहरणं या काळामध्ये माझ्यासमोर डोळ्यासमोर आले. मग माझ्यासमोर मनामध्ये होतं की ठीक आहे, मी माझा स्वार्थ बघतोय किंवा बघण्याचा प्रयत्न करतोय म्हणून मी इकडे आहे. पण असं जर मी ठेवलं तर पण भाऊ, माझ्या स्वार्थ कुठे होता? म्हणजे माझ्या समोरचा महत्वाचा प्रश्न असा आहे की जी व्यक्ती माझी मंत्री राहिलेली आहे, जिनं चळवळ पाहिली, जिनं इतका काळ विधानसभा गाजवली, निवडून आल्यात लोकांमधून, वरळीसारख्या मतदारसंघातून, ती व्यक्ती ज्यावेळी तुम्ही उभाटामध्ये गेलात त्यानंतर एक सायझेबल टाइम असा होता की भाऊ तुम्ही काही काम करताना आम्हाला, किंवा तुमचं काम हे संघटनेचं असेल, मात्र ते आम्हाला जसे भाऊ पाहत होतो आम्ही लोकांमध्ये, लोकांसाठी म्हणून काम करणारे, आज रेडी रेकनर असो किंवा या सगळ्या योजना तुम्ही घेऊन आलात, रेराचा. ती व्यक्ती रेराच्या योजना असतील किंवा अनेक ग्रीन गणेशा, अशा सगळ्या योजना तुम्ही घेऊन आला, ती व्यक्ती एक सायझेबल टाइम काही करत नव्हती किंवा तिला करू दिलं जात नव्हतं. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. दिला जात नव्हता असं मी कोणावरती खोटा आरोप करणार नाही. पण काय आलं की ज्या अर्थी मी निर्णय घेतला की ठाकरे कुटुंबातला एक व्यक्ती जर या मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये यायचं तर त्याला विरोध केला पाहिजे का आपण त्याला साथ दिली पाहिजे. मी साथ देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून ते नेहमी फ्रंटेज राहिले. पण बॅक ऑफ माइंडमध्ये आज बीडी चाळीचं डेव्हलपमेंट असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील किंवा आता रिडेव्हलपमेंटचे विषय चालले, स्लमच्या मोठ्या प्रमाणात रिहॅबिलिटेशन चाललेलं आहे. त्यावेळी ज्यावेळी वाटलं त्यावेळी मार्गदर्शन करून घेऊन आपण दिले. पण आपण म्हणता ही गोष्ट खरी आहे, पण मी कमीपणा कधी लेखलं नाही. कारण मला अनेक वेळा लोक सांगितले की साहेब तुम्ही पवार साहेबांबरोबर फिरणारे माणसं, तुम्ही कालच्या पोराबरोबर तुम्ही फिरताय. मला नाही, आम्ही ठरवलं ना की या नेतृत्वाला घडवायचं तर आम्ही साथ दिली. पण नेतृत्वाने जी संधी मला दिली त्या संधीचा सोनं देखील केलं. पण मी जसा उल्लेख करत होतो की मी स्वार्थ हा शब्द असा वापरत होतो की ज्यावेळी अशी भूमिका घेतली त्यावेळी माझ्या इतर लोकांचा जो स्वार्थ म्हणा, इतर लोकांची जी भूमिका होती, कारण माझ्याबरोबर चळवळीतली लोक जोडलेले आहेत. मला काय आलं, संकुचित फक्त काहींनी तो वरळी पुरताच किंवा एका आमदार पुरता ठेवलेला, पण तसं माझं काम राहिलं नाही. किंवा माझ्यावरती हजारोने लाखो कुटुंब, जसं की 1 लाख गिरणी कामगार आहेत, ते आज त्यांनी कोणाकडे आशा बघावी, तो माझ्याकडेच बघतोय ना काय मी करणार आहे, काय आपल्याला करणार, कारण त्यांचं नेतृत्व मी करतोय. 35-40 हजार BSTचे कामगार आहेत मुंबईतले, त्यांनी कोणाकडे बघावी, त्याचं नेतृत्व मीच करून 4 दिवस जे संप झाला ते संप घडल्यानंतर ते संप मिटवलं. 3,000 रुपये पगारवाढ त्यांना इंट्रीम दिली. कॉन्ट्रॅक्ट कामगारांना तर नियमामध्ये नाही आहे पैसे देणं, तरी देखील 2,000 वाढ ते एकनाथ शिंदेजींच्यामुळे दिली. तर ह्या गोष्टी ज्या बदलत गेल्या केल्या गेल्या, तर मला असं वाटलं की बाबा ह्या ज्या घटकाला मी न्याय देऊ शकत नाही. आणि मग जर माझी भूमिके बदलीमुळे जर त्यांना न्याय मिळत असेल आणि राज्यभरातले जे अनेक जे वेगवेगळे विषय जे माझ्याकडे आहेत, समाजाचे आहेत, जसं सामाजिक न्याय म्हणून खात्यात मी मंत्री होतो, रमाई घरकुल योजना आणणारा पैकी मी एक त्या काळामध्ये होतो. तर ती जी वर्ग जी बघतात त्यांना असं वाटतं की त्यावेळी त्यांनी केलं, आता तो काय करू शकतो का. म्हणून ज्यावेळी हा बहुमान मला देण्याचं काम सन्मान्य एकनाथ शिंदेजी, श्रीकांत शिंदे पण देखील मला खूप आग्रह धरला आणि खूप आम्ही एकमेकांशी आग्रह धरण्यापेक्षा दोन्ही बाजूनी होतं. असं नाही का त्यांनी आग्रह धरला म्हणून मी घेतलाच नाही. पण या दोन्ही ज्यावेळी त्यावेळी मला असं वाटलं की एवढा मोठा बहुमान माझ्यासारखं सर्वसामान्य या क्षेत्रामध्ये काम करणारा, याला कुठचा राजकीय वारसा नाही आणि त्या पदावरती बसल्यानंतर जर मी लोकांना न्याय देऊ शकतो तर तो स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून मी भूमिका स्वीकारली. काही काळ आपण पडद्याच्या मागे काम करत होतात. तो जो काळ होता तो खरं वेदनादायी होता का? कारण अनेक जसं गिरणी कामगार असतील, कामगारांसाठी म्हणून आज इतकी वर्ष तुम्ही चळवळ करताय, ही लोक असतील, ही उपेक्षितच राहिली ना या काळामध्ये. नाही, नुकसान झालं.
म्हणजे आज समजा ही म्हणजे खरं तर मी ही भूमिका 2024ला पण घेऊ शकलो असतो. महानगरपालिकेमध्ये पण घेऊ शकलो असतो. ते घेतली असतील तर मी या पदावर, यापेक्षा मोठ्या पदावर किंवा छोट्या पदावर गेलो गेलो असतो किंवा नाही गेलो असतो. पण त्या समाजाला न्याय नक्कीच देऊ शकलो असतो. पण मग त्यावेळी माझी अशी एक नैतिकतेची भूमिका होती, की ज्या व्यक्तीने आपल्याला परिषदची उमेदवारी दिलेली आहे, त्याच्या निवडणुकीमध्ये मात्र आपण असं जर त्यांना केलं तर मग ते दगाफटका होईल. महानगरपालिकेमध्ये ही लढाई मुंबईची लढाई आहे असा विचार घेऊन ज्यावेळी पक्षांनी भूमिका घेतली त्यावेळी मात्र आपण या लढाईत त्यांच्याबरोबर नाही आहोत अशी भूमिका जर घेतली असती तर मला वाटतं ते संयुक्त राहता कामा नये. आता कुठच्याच निवडणुका नाही आहे. जे निवडणुका होणार आहे त्याला 3 वर्ष आहेत. म्हणून म्हणून कोण मला आज बोलू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की मनामध्ये खंत अशी वाटते मला आणि मायापेक्षा मायावरती अवलंबून राहणाऱ्या लोकांना वाटते की भाऊने एक खूप अगोदर निर्णय घेतला पाहिजे होता. त्या ह्याच्यामध्ये घेतलं असतं तर अनेक जे विषय ज्याला चालना मिळाली नाही जी पुढच्या काळात आता मिळेल ते त्यांना त्यातून काहीतरी त्यांना आपल्याला न्याय देता आला असता. पण आता एकीकडे लोक असं म्हणतात की गाडीतला माणूस आलेला आहे हा आणि आता हा माणूस जो आहे तो जसा क्राऊड पुलर आहे हा तसा तो एमएलए पुलर पण आहे. नाही, नाही, नाही. त्यामुळे बहुतांशी जे आमदार आहेत ते येत्या काळामध्ये शिवसेनेशी जोडले नाही, जातील अनेक आणि आमदार त्याच्यातला तुम्ही दुवा व्हाल. नाही असं माझे तर एकही आमदार असा नाही आहे की जे माझ्याबद्दल कधी तो निगेटिव्ह विचार करेन. म्हणजे मला आठवते की विधिमंडळामध्ये विधान परिषदचा सदस्य नात्याने मी साहेबांनाही तो रिपोर्ट द्यायचो. मी आमदारांना फोन करायचो, अरे बाबा तुम्हाला लढाई लढायची आहे, आज निधी मिळते नाही मिळते ही ओरड होते जाऊ द्या, पण तुम्ही दोघांनी मला निवडून देण्याचं काम केलेलं आहे तर तुम्ही मला सांगा कुठे विकास निधी तुम्हाला पाहिजे का. म्हणजे अगदी म्हणजे हा निर्णय काय माझा ठरलं होतं. काय काय लोक सांगतात नाही नाही खूप अगोदरच ठरलं होतं. काहींनी तर एवढं जाऊन सांगितलं की 6ही खासदारापैकी एक खासदार येत नव्हता हा. तर हे खासदार त्यांनी फोडून आणल्या म्हणून त्यांना बक्षीस देण्याचं काम केलं. अरे मी 3 दिवस अगोदर 4 दिवस अगोदर पण आमदारांना फोन करून सांगितलं अहो लवकर करा अधिवेशनामध्ये आपल्याला जून महिना जुलै संपला तर आपला फंड लॅप्स होईल मला निधीचं लेटर द्या. माझ्या मनात असतं तर मी विचार केला असता जाऊ दे ना कशाला आपल्याला द्यायची गरज आहे निधी राहील ना आपल्याकडे ती निधी. आपण तर काय हे आमदार आपल्याकडे ना परत विचारणार आहे असं कधी मी वागलो नाही. आणि प्रत्येक आमदारांबरोबर पक्षाच्या नेतृत्वाबरोबर जिकडे जिकडे त्यांना मान द्यायचा आहे सन्मान द्यायचा असेल. आता विधान परिषदेमध्ये तुम्ही बघा आमची संख्या किती होती 6 संख्या होती. पण अनिल परबजी उभे राहिले तर त्याच्या खांद्याला खांदा लावून मी नेहमी उभं राहिलो. विरोधी पक्षनेत्यांनी पहिल्या टर्ममध्ये दानवेंना विरोधी पक्षनेता केलं. जे काय आमदार याच्या अगोदर नव्हते त्या पहिल्या टर्ममध्ये आमदार होते नवीन होते काय परफॉर्म करतील का नाही करतील सांगावा एकदा तरी कधी त्यांच्या मागे आम्ही उभे राहिलो नाही का. तर पक्षाने जबाबदारी दिली आम्ही स्वीकारलं काम केलं. अनेक वेळा संघटनात्मक मन देखील ज्यावेळी जबाबदारी दिली कुठे असं वाटायचं की कमतरता आहेत किंवा आपल्याला कमीपणा आहे पण ते कमीपणा सहन करून पण आपण करायचं. आज मला सांगा की ज्यावेळी मी निर्णय हा घेतला माझे कार्यकर्त्यांचा एक प्रेमाचा मी आरोप हा शब्द वापरणार नाही एक प्रेमाची नाराजगी आहे की मी आमदार झालो आम्हाला काय कार्यकर्ता म्हणून मिळाला आमचे प्रश्न कुठे सुटले आमचे जे अडचणी होत्या त्याला कुठे काय झालं. आज मी त्याला ते मला जबाबदार प्रेमाने धरतात आणि मी ती निरुत्तर होतो कारण मी त्या लोकांसाठी काहीच करू शकलो नाही. हे मला आज करण्याची संधी त्यांच्यासाठी मिळेल कारण मी आज सत्तेतला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी जातोय. आणि एक लक्षात घ्या की मी आता घटनात्मक पदावरती आलोय. संघटनेने दिलेली जबाबदारी संघटना म्हणून मी त्या व्यासपीठावरती कुठे मदत करायची असेल ती करायची असेल ती करू. पण आज मी काय एक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून इकडे न बघता जे लोक माझ्याकडे येत आहेत मग ते आमदार असतील खासदार असतील सर्वसामान्य जनता असेल लोक असेल त्याला न्याय देणं हे मला कायद्याने बंधनकारक आहे आणि ते संकेत गेल्या अनेक वर्षाचे आहेत आणि ते मी निश्चितपणे पार पाडीन. भाऊ पण ही गोष्ट मान्य करावी लागेल की तुम्ही जेव्हापासून शपथ घेतली आणि पदावर विराजमान झालेला आहात तेव्हापासून हे पद काय करू शकतं याची जाणीव व्हायला लागलीये. याकडे मला असं आपण वाटते- कसं बघता कारण ते इतकं म्हणजे आपण करू शकतो किंवा एखादी व्यक्ती हे करू शकत होती याची जाणीव या निमित्तानं आम्हाला होते जेव्हापासून तुम्ही पदावर तर बसलाय. त्याला कारण असं आहे की या अगोदरच्या पण लोकांनी करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे ह्याची चर्चा त्याचा देशभरात परीघ वाढलाय. नाही ह्याची चर्चा देशभरामध्ये झाली. म्हणजे मला मी माझा भाग्य समजतो
की लोकसभा अध्यक्षांनी पण मला फोन करून आभार मानले, अभिनंदन केलं. बर. आदरणीय पवार पवार साहेबांनी साहेबांनी फोन मला केला. फोन केलं. हे माझ्यासारख्या खरंय. कार्यकर्त्याला निश्चितपणे, पण मी असं म्हणतो, हे माझा मान नाही, त्या खुर्चीचा मान आहे. आणि देशभरामध्ये ही बातमी झाल्यामुळे त्याला लौकिक मिळालं आणि लोकांना, कधी देशभरामध्ये सचिन अय्यर कोण नव्हते ते लोकांना कळलं की बा असं कोणतरी आहेत म्हणून घेऊन. म्हणून तर देशाचे लोकसभा अध्यक्षांनी फोन करून बोलण्याचं काम केलं. सांगण्याचा हेतू असा आहे की ही जी गरिमा ही वाढवण्याचं काम आपल्याला करावं लागणार. आणि हे पद घटनात्मक पद आहे. आता अर्ज विनंती समितीचा मी अध्यक्ष पुढच्या काळामध्ये होणार आहे. ती समिती काय आहे की ती समिती अशी आहे की आमदारांची शिफारस घेऊन तुम्ही कुठच्याही सामाजिक विषयावरती, तुम्हाला जिकडे वेळोवेळी तुम्ही दाद मागितली, तुम्ही सरकारकडे गेलात, न्यायालयाकडे गेलात, तरी देखील तुम्हाला दाद मिळाली नाही, असं जर सर्वसाधारणपणे सार्वजनिक विषय असेल तर तुम्ही त्या अर्ज विनंती समिती तुम्ही पिटिशन फाईल करू शकता. वा. आणि ती पिटिशन फाईल करून मी कॉशो ज्युडिशियर मला अधिकार राहणार आहे पुढच्या काळामध्ये. बरोबर. मला म्हणजे उपसभापतीला की मी निर्देश देऊ शकतो की बाबा ह्याच्यात हे नाही, ह्याच्यात नाही येऊ शकतात. तर ह्या ज्या गोष्टी जे घटनात्मक जे मिळालेले आहे, तर मला असं वाटतं ते सर्वसामान्य लोकांनाच त्याचा फायदा होणार आहे. नाही, नक्कीच. पण मला असं वाटतं की वर्लीकर हा आता सुखावलाय, हे देखील आपल्याला नमूद करावं लागेल. वर्लीकर हा दुखावलेला होता भाऊ, मी जरा स्पष्टच बोलते. कारण ज्यावेळी तुम्ही हा निर्णय घेतलात की तुम्ही लढणार नाहीत, त्यावेळी त्याला असं वाटत होतं की आपला हक्काचा माणूस हा आता आपण कुठल्या नाही, अनेक लोक हक्काने बिचारे तर त्याच्याकडे रडले पण जायचं. होते. असं नाही का नाही की आमचा भाऊ गेला, हा चुकीचा हे गेला. निर्णय होता भाऊ. बघा काय आलंय, त्यावेळी जसं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की माझ्यासमोर 2014ला मी तुम्हाला अजून स्पष्ट सांगायला हरकत नाही, मी एक AC नेल्सनचा एक सर्वे करण्याचं काम केलं. मला आठवतं की एक दिवस उद्धवजी महानगरपालिकेच्या एका कार्यक्रम वरळी नाक्याला आले होते. त्यावेळी त्यांनी मी मंत्री होतो आणि मी देखील विचार केला कार्यक्रमात जायचं की नाही. मला जायला पाहिजे कारण हा महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये मला उद्धवजी बोलले की सचिन सारखा कार्यकर्ता आपल्या पक्षात पाहिजे, तो नाही, सचिन घ्या शिवधनुष्य. तर मला साहेब धन्यवाद, असं मी आहे तिकडे सुखी. त्यानंतर मी सर्वे केलं. मोदीजींची जी लाट होती लोकसभेमध्ये, ती लाट एवढी मोठी होती की त्याचा प्रभाव विधानसभेमध्ये पण होता. आणि ज्यावेळी मी सर्वे केलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये 3ऱ्या नंबरवरती दाखवत होती. हे माझी नाही, अनेक सर्व आमदारांच्या बाबतीत. माझ्या विधानसभेमध्ये पण तो होता. मग मी परत सर्वे केलं की मग मी एवढं काम केलेलं आहे, मी एवढं मंत्री आलो, का नाही होत, मग का मी कुठे कमी पडलो. मग नावानी सर्वे केल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला 58% रेटिंग होतं. बर. आणि त्यावेळी जे आमदार आले ते त्यांना 32 काहीतरी होतं. आणि जे BJPचे उमेदवार होते ते 18 काहीतरी असतील, जेवढे काय असेल ते. सांगण्याचा हेतू असा आहे की व्यक्ती म्हणून रेटिंग चांगलं होतं, पण ज्या पक्षातून मी लढत होतो बरोबर. त्याच्याबद्दलची एक मोठी नाराजगी होती. पण मी पाठी गेलो नाही. मी पूर्ण कॅम्पेनिंग चेंज करून आपला भाऊ, वरळीचा भाऊ, सचिन भाऊ, असं ते भाऊ असं करून घेऊन केलं आणि दुर्दैवाने माझा पराभव झाला. 2014च्या नंतर मी त्याच दिवशी कामाला लागलो आणि परत लढाईत मैदानात उतरण्याचं काम केलं, जोपर्यंत आदित्यजींसारख्यांचा प्रस्ताव माझ्यासमोर आला नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की एक गॅप पडल्यानंतर, परत दुसरी गॅप पडल्यानंतर जर हे झालं असता तर कदाचित वरळीकरांच्या हितासाठी आणि महाराष्ट्रातल्या जे तमाम जनतेसाठी मी आज इकडे बसलो पण नसतो. कारण शेवटी आता पॉलिटिक्स इज ऑल्सो बिकमिंग, पॉलिटिक्स इज पॉलिटिक्स, म्हणजे पॉलिटिक्स इज ऑल्सो सर्वायवल. बरोबर आहे. तुम्ही नीतिमत्ताची चर्चा करता, निष्ठेची चर्चा करता, या सर्व गोष्टी आहे, पण ती केव्हा होईल, जेव्हा तुम्ही सर्व्हाइव्ह कराल तर. आणि मी म्हटल्याप्रमाणे की माझ्या मागे काय राजकीय बोले नाहीये मी, आणि माझी जी शक्ती आणि ताकद जी आहे त्यांच्यासाठी जर झटून मी त्यांना न्याय घेऊ शकलो नाही तर मग काय होणार आहेत. मी इतिहास जमा झालो तर तेही इतिहास जमा होणार आहेत, तेही असंघटित राहणार आहेत, त्यांना कोणी संघटित आणि त्यांच्याबद्दल कोणी दुसरा बोलायला तयार नाही, म्हणून ते आज माझ्याकडे अपेक्षा आहेत. म्हणून मला तो निर्णय त्यावेळी घ्यावा लागला. पण आता असं म्हणता येईल का की राईट पर्सन ॲट द राईट लोकेशन? आता लोकेशन गुगलचं लोकेशन आहे का दुसरं Right लोकेशन आहे, party. पण हे होईल. Right पण एक गोष्ट party. नाही, पण एक गोष्ट मला नक्की सांगावं लागेल की एकनाथ शिंदे म्हणजे जो काम करण्याची जी क्षमता आणि ताकद जी मी बघतोय, आता श्रीकांत शिंदे पण मी बघतोय का त्यांना मी पहिलाही फॉलो करत होतो, तर जिल्ह्यामध्ये जाऊन लोकांबरोबर ते इंटरॅक्ट करतायत. फक्त मेळावे आणि भाषण करून होत नाहीये, ते त्यांची समस्या समजून घेत आहेत. कठीण आहे, इझी नाहीये. म्हणजे माझा तर मी काय सल्ला देऊ शकत नाही पक्षाचा, पण मी आता ज्या पक्षात आलोय ते पक्ष वाढला तरच आम्ही सर्वजण वाढणार आहोत. ह्याच्यात आम्हाला बघावं लागेल की ह्याच्यामध्ये कार्यकर्ते येणाऱ्याचा ओघ आहे, ते सत्तेसाठी येणारे किती आहेत
आणि प्रामाणिक काम करून काम करणारे आणि जिद्दीने काम करणारे किती आहे ह्याचा मोजमाप आपल्याला करावा लागणार आहे. आणि त्या मोजमापाच्या वरतीच संघटना अजून बळकट मुंबई असेल, पुणे असेल, अनेक ग्रामीण भागामध्ये जिकडे जिकडे आम्ही कमी पडत असलो तिकडे वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण असा तो कुठला ट्रिगर पॉइंट होता की ज्यावेळी शिंदेचं तुमच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की आता इट्स अ राईट टाइम नाही, की कसं तुम्ही आहे या बघा, इकडे? फिलर्स तो अगोदर होते, पण कधी ते माझ्याशी डायरेक्ट कधी संभाषण नव्हतं. आम्ही तर हाऊसमध्ये एकमेकांशी बोलायचो, भांडायचो, ते मला उत्तर द्यायचे कधी नाही. सलोख्याचे संबंध नेहमी राहिले, कारण मी मंत्री असताना शिंदे साहेब आमदार होते. बरोबर ठाण्याचे क्लस्टर किंवा बाकीच्या बाबतीत पण ते माझ्याकडे यायचे. त्यावेळी बरोबर त्यावेळी मी कधी असं हा विरोधी पक्षाचा आमदार आहे ह्यांना कधी ऐकायचं असं कधी नाही. आदरणीय देवेंद्रजी मी मंत्री असताना पण देखील अनेक काही प्रश्न आम्ही एकमेकांशी चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचं काम केलं होते. परवाच्या दिवशी त्या दोघांनी माझा कौतुक केलं, आभार मानला आणि राज्याचे मुख्यमंत्री एक पाऊल पुढे जाऊन सांगितलं की कार्यक्षम मंत्री म्हणून आणि सकारात्मक काम करणारा मंत्री म्हणून बघायचे. आणि अनेक वेळा माझी एक सवय असायची की मला माहित आहे की हे सभागृहामध्ये आता गाजवणार आहे, तर मी त्यांना अगोदरच बोलून घ्यायचो, काय बाबा तुमचा नेमकं प्रश्न काय, कसं आपण मार्ग काढू शकतो. तर सकारात्मक चर्चा करून पण आम्ही निर्णय द्यायचो. तर सांगण्याचा हेतू असं की त्यांच्यामध्ये जिद्द दिसते, काम करण्याची जिद्द, आणि ते 24/7 अवेलेबल होण्याचं काम करतात. बघा आजही त्यांची प्रकृती ठीक नाहीये. खरं हे कशामुळे नाहीये की बाबा ते काम करणार. तर काम करणाऱ्या एक व्यक्तीबरोबर आम्ही काम करणारी जी लोक आहेत, मला असं वाटतं त्यांचा साथ आम्हाला मिळाली तर नक्कीच मोठ्या प्रमाणावरती अजून जोराने काम करण्याची जिद्द मिळते. आणि ते एक ट्रिगर पॉईंट राहिला. मी म्हटल्याप्रमाणे गिरणी कामगारांचा, बेस्टचा, संपाचा, ह्या ज्या काही पॉझिटिव्ह निर्णय आमच्या समोर आले त्यावेळी तो आकर्षित होण्याचं काम केलं, कारण मी विरोधी पक्षाचा आमदार होतो. का त्यांनी करण्याची भूमिका घेतली असेल. तर या सर्व गोष्टी पाहता या भूमिकेवरती मी आलो. पण ज्यावेळी शिंदेनी तुम्हाला घेतलं इथं तेव्हा असं म्हटलं गेलं की शिंदेनी असा मास्टर स्ट्रोक मारलाय की गाडीतला माणूसही घेतलेला आहे आणि बंगल्यावरचाही माणूस आलेला आहे. त्यामुळे एक मोठा सेटबॅक या निमित्तानं उभाटाला पक्ष म्हणून देखील बसलाय. आणि तुमच्या येण्यानं तुमचे जे स्वकीय आहेत आता शिवसेनेतले आहेत त्यांना पण सुखद धक्का बसला की त्यांनाही वाटलं नव्हतं की अशा नाही, नक्की पद्धतीनं वाटलं. आणि म्हणून मी बघितलं असेल की सामन्यामध्ये अग्रलेख पण माझ्याकडे आलं. पण मला आश्चर्य वाटते की अग्रलेख ज्यांनी लिहिलं त्यांनी असं म्हटलं की पवार साहेबांची साथ मी सोडली त्यावेळी झालं. पण पवार साहेबांची मी साथ सोडली आणि या पक्षात आला तर घेणाऱ्यापैकी पण हेच होते त्यावेळी पण. मग तुम्ही म्हणजे मला एक समजत नाही गणित की आमच्याकडे आला तर तो चांगला, आमच्याकडनं गेला तो नालायक, असं आपल्याला कशी भूमिका मांडता येईल. माझी अशी अपेक्षा होती की ठीक आहे मी एक पॉईंटपर्यंत काम करण्याचा भूमिका घेतली. हा माझा वैयक्तिक राजकीय निर्णय होता. आणि जसं मी म्हटलं की पॉलिटिक्स इज ऑल अबाउट टू सर्व्हाइव्ह ऑल्सो. तर ही भूमिका मी घेतली. पण आम्ही जो क्षणामध्ये पर्यंत होतो त्या क्षणापर्यंत निष्ठेने आम्ही काम केलं ना. म्हणजे अगदी जर जायचं झालं तर आम्ही सभागृहामध्ये आम्हाला जायचं आहे फॉर्म भरण्यासाठी. आमचं असं ठरलं होतं की बाबा ते येतील त्यांच्या ऑफिसवर मी जाईन. मला शिंदे साहेबांचा फोन आला की सचिन कुठे? मला साहेब सभागृहामध्ये. तुला तुम्ही सभागृहामध्ये पोचलात फॉर्म भराय? मला नाही साहेब सभागृहाच्या आत आता चाललोय. तुला सभागृहाच्या आत काय? तुला साहेब सरकारच्या विरुद्ध बोलायला माझा विषय आहे. तर शेवटपर्यंत भूमिका मी मांडली ना. माझी अशी अपेक्षा होती की आदरणीय पवार साहेबांनी ज्या अर्थी मला शुभेच्छा देण्याचं काम केलं तशी मॅच्युरिटी आपल्यातले काही लोकांनी घ्यायला पाहिजे होतं की ठीक आहे त्यांना त्यांचा राजकीय निर्णय घ्यायचा असेल, पण आपल्यातला एक सहकारी जो शेवटपर्यंत आपल्याबरोबर काम केलं राहिला आणि तो आज या पदावर जर जात असेल तर त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे होत्या. शुभेच्छा मला मिळाल्या पाहिजे होत्या अशी अपेक्षा मी हे करतो. पण ठीक आहे ती मॅच्युरिटी आहे की नाही हा एक प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये नेहमी राहील. पण माझा स्वभाव असा आहे की मी ती कौशल्याने व्यवस्थिततेने पुढे कुठे ना कुठेतरी भरून काढण्याचा प्रयत्न मी करेन. तुमच्या मुलीनं पण एक भावनिक संदेश दिला होता आणि अगदी मनापासून तिचं असं म्हणणं होतं की इतकं स्ट्रगल पाहिल्यानंतर जर एखादं पद किंवा असा एखादा वेगळा निर्णय घेतलेला आहे तुम्ही तर त्या मागची पार्श्वभूमी पण तितकीच महत्वाची आहे. त्यावेळी केलेलं डेडिकेशन, आयुष्यातले दिलेले तेवढे तास, ह्या सगळ्या गोष्टी कुटुंब म्हणून सुद्धा किती मायने राखतात हे मला असं वाटतं की एका म्हणजे मुलगीच सांगू शकते पित्याच्या प्रती. मी भावनात्मक झालो. म्हणजे अर्थात तिने मला विचारलं पण नाही. विचारलं असतं तर मी 100% सांगितलं की तू असं ह्याच्यात करू नको. तिचा राग किंवा काय ती सोशल मीडियामध्ये जे पेट रोलर्स असतात. आता
दोन्ही बाजूले हे सर्व करणारी लोक कोण असतात काय असं मला माहित आहे. तर ती कमेंट्स बघून घेऊन ती थोडी अपसेट झाली आणि मग जे तिने जी काय प्रतिक्रिया बोलण्याचं काम केलं आणि स्वाभाविक आहे कारण कसं आहे की आम्ही घरात किती तास हो, तास 2 तास भेटलो आणि मग लगेच आम्ही झोपायला गेलो. तिने ती दिवस बघितलेले कोविडमध्ये माझे बोलले आणि ती लहानाची मोठी माझी झाली. ती असेल, किरण असेल माझी मुलगी, जिचं आता लग्न झालेलं आहे हेमल बरोबर. माझ्या मिसेस असतील, विशेषतः ऐश्वर्या आता जी आहे ती आहेत. ह्या सर्वांनी समोर बघितलेत की माझा त्याग काय आणि त्यांना स्वाभाविक आहे ती चीड निर्माण होते की आमचे वडील यांनी आमच्यापेक्षा जास्त समाजाला वेळ दिलं. तुमच्यावर राहण्याचं काम केलं. म्हणजे तुम्हाला आता बोलायला हरकत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी 4 लोकसभा कव्हर करतो एका वेळी. सुप्रियाताईंची एक लोकसभा कव्हर करत होतो, अमोल कोल्हेंची एक लोकसभा करत होतो, मावळ लोकसभा करत होतो, अरविंद सावंतजींची दक्षिण मुंबईचा माझा होम पिच आहे आणि संजय पाटीलचा चीफ इलेक्शन पोलिंग एजंट म्हणून मी काम करत होतो. 5 विधानसभा एका व्यक्तीने कव्हर करून वन हँडेडली सिंगल हँडेडली. आपण त्या खासदारांना पण म्हणू शकता सुप्रियाताई आणि अमोलजींना पक्षाचा प्रतिनिधी म्हणून, पण मावळ तालुका मावळ लोकसभा अरविंद सावंतजींचा पण कोऑर्डिनेशन म्हणून होतो आणि संजय पाटील केलं. मला वर्टिको झालं. 3-4 महिने आय वॉज इन दॅट पेन. म्हणजे जसं हे झाल्यानंतर पण मी कधी त्याचा भांडवल केलं नाही की पक्षासाठी बघा मी 3 महिने घरी बसलोय, मला पक्षाने का विचारलं नाही, असं होऊ शकत नाही. कारण आपण तो समाजसेवक आणि हे त्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटते ती पोस्ट तिने टाकण्याचं काम केलं असेल. पण एक चांगली गोष्ट आहे, माझी लेगेसी ही पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून ऐश्वर्याची इच्छा आहे की पॉलिटिक्समध्ये करायला पाहिजे. पण मी तिला सांगितलं की पहिला तू समाजसेवा कर, जे करते ती करत आलेली आहे. सामाज ह्याच्यात बघ, पॉलिटिक्स आता ते पहिल्यासारखं राहिला नाही आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही, तसं सचिन अहिरची मुलगी सचिन अहिरच होऊ शकत नाही. तिला तिची आयडेंटिटी करावी लागेल आणि मला एक गोष्टीचा आनंद आहे की ती सुरुवात तिने केलेली मी पाहताना पाहिलेली आणि खूप ॲग्रेसिव्हली तिला इच्छा आहे की बा नाही ह्याच्यामध्ये मला करायचं. आणि म्हणून मी लहानपणी असताना लोक तिला विचारले तुला करिअरमध्ये काय बनायचं आहे, तर मला काहीतरी वडिलांपेक्षा मोठा बनायचं आहे. पण आताचा पॉलिटिक्स तुम्ही बघितलं आहे की डायनेस्टिक पॉलिटिक्स राहिले नाही आहे. पण देवाच्या कृपेने पुढे कुठे ना कुठेतरी देखील ती परंपरा पुढे चालवेल अशी अपेक्षा आहे. भाऊ, तुम्ही मुलीबद्दल बोललात. मला असं वाटतं की आम्हाला तेही जाणून घ्यायला आवडेल की संगीताजी ज्यांचं काम सर्वश्रुत आहे, इतकी वर्ष आम्ही पण पाहतोय, तर त्या निवडणूक लढतील का किंवा अशी काही वाटतं तुम्हाला की त्यांनी लढावी? कसं जसं मी म्हटल्याप्रमाणे की संकल्प प्रतिष्ठानची स्थापना जी झाली सामाजिक चळवळीतून, ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती योगदान तो त्यांचा राहिलेला आहे. खरं. आणि ते योगदान त्याने आणि तुम्ही ज्यावेळी हंडीची चर्चा करते, हंडी काय मी लावत नव्हतो, पूर्ण कार्यक्रम ते करायचे. बरोबर. आणि तो ग्लॅमर पहिल्यांदा खरं. हे दिलं का, कारण मुंबईतला गोविंदा हा हद्दपार होता कामा नये. हा राहायला पाहिजे. जो गिरणगावामधला गोविंदा हा ठाण्याला गेला होता, म्हणजे इकडे जितेंद्र आव्हाड करायचे, प्रताप सरनाईक करायचे, की त्याच्यानंतर तो पुणा विना डायव्हर्ट होता. ते मुंबईमध्ये टिकवण्याचं काम आम्ही कोणी जर केलं असेल ते त्यांनी केलं आणि त्याला ती ग्लॅमर दिली. आणि म्हणून तो तुम्ही बघता आज प्रो गोविंदाची चर्चा होते. वरळी फेस्टिवल सारखं आहे जिकडे जे लोक कधी सिनेमा कलाकाराला बघू शकत नव्हते, सर्वसामान्य लोक आज जाऊन त्यांना बघू शकतात, करू शकतात. तर या सर्व गोष्टी केल्या आम्ही. अनेक ज्येष्ठ नागरिकांना दत्तक घेतलं. वा. अनेक विद्यार्थ्यांना म्हणजे मला वाटते 4,500-5,000 हजार मोतीबिंदूचे ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्टमध्ये केलेत. पुस्तक पिढी आम्ही चालू केली की 10वीच्या नंतर विद्यार्थी जर त्याला ग्रॅज्युएशनसाठी किंवा नंतर पण देखील पुस्तक मिळत नाही, त्याची आर्थिक परिस्थिती नसेल तर त्यांना बुक बँकच्या माध्यमातून केलं. आजही संकल्प प्रतिष्ठानचा दवाखाना चालू आहे. 11 डॉक्टर्स इन हाऊस आहेत. नॉर्मल रेट्समध्ये घेऊन आपण लोकांची सेवा आपण करण्याचं काम. तर तो सामाजिक काम. पण त्या सामाजिक कामाचा आधार घेऊन कधी राजकारणाचा वापर आम्ही तो केला नाही. तो एक सांस्कृतिक व्यासपीठ आणि राजकारण हे व्यक्ती म्हणून जरी असतं आणि ती चोख रीतीने त्यांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून पार पाडली. एखादं काम जे आहे ते मार्गी लागण्यासाठी म्हणून जर एकच काम दोघांना दिलं तर कशा पद्धतीने करतील शिंदे साहेब? नाही, ते म्हणजे बघा कसं आहे की आज दोघांच्या वरती मधार आहे पूर्ण पक्षाची आणि तीच त्यांची TRP आहे. त्यांना खूप लोक जोडावे लागतील मायासारखे, खूप लोकांवरती जबाबदारी द्यावी लागतील मायासारखे. पण एक गोष्ट नक्की आहे की त्यांची काम करण्याची जी कमिटमेंट जी दिसते ती एक्सलंट आहे. म्हणजे ती अक्रॉस दिस आहे म्हणून. मग तुम्ही बघितलं असेल की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वेळी त्यांनी जे धडाडीचे निर्णय घेतले
ते कदाचित इतिहासामध्ये त्या काळातल्या प्रशासकीय याच्यामध्ये त्यांनी घेतले नाही. मग काहींना ते योग्य वाटले असतील, काहींना अयोग्य वाटले असेल, पण ती रिझल्ट ओरिएंटेड आहे ना, म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता आहे ना, म्हणून ती क्षमता असलेली ज्यावेळी जे एक नेतृत्व ज्यावेळी पुढे जातो. आणि तुम्ही बघा त्यांचा दर्जा, आता आपण फक्त राज्याची चर्चा करतोय, अहो आज देशामध्ये ते 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष एनडीए मध्ये घटक होतोय ना. हो. आता टीएमसी तुटून त्याच्यातले 20 खासदार झाले, पण त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की आज नितीशजीच्या अगोदर ही संख्या त्यांची वाढली आहे ना. तर त्यांचा देशस्तरावरतीचा असलेला पण जो कॉन्ट्रीब्युशन आणि एनडीए मध्ये पण असलेला त्यांचा आताचा जो मान आणि सन्मान जो आहे, म्हणून आज मला सांगा की एक रिजनल पार्टी जे का स्टेटची याच्यामध्ये पण एनडीएचा घटक असताना पण देशाच्या पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना लगेच भेटून घेऊन काय जर राज्याच्या हिताचा निर्णय घेऊ शकते, तर ते कोण घेऊ शकते? ते घेऊ शकते. नक्कीच. तर मला असं वाटतं की आता एक सक्षम नेतृत्व हे शिवसेनेमध्ये Yes. आलेलं आहे आणि येत्या काळामध्ये जसे तुम्ही क्राऊड पुलर आहात, मी मगाशी म्हटलं, आणि तसे MLA ही पुल कराल आणि पक्षाला अधिक उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल किंवा त्यांची संख्या वाढवाल, असं अनेकांना विश्वास आहे. तर येत्या काळात आम्ही बघू येस. की कसे अजून तुमच्या मागे किती लोक जी आहेत ती नाही, शिवसेना. साहेब त्या दिवशी बोलता बोलता सचिन अहिरच्या ऐवजी सचिन तेंडुलकर बोलून घेतले, पण ते मार्मिक बोलले तरी देखील त्यांनी मला आता सचिन तेंडुलकर म्हणून मैदानामध्ये पाठवलंय. पहिला मला मॅच खेळून चांगले स्कोर बनू द्या, मग नंतर दुसऱ्या टीम प्लेअरला आणायचा विचार करू. नक्की. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला इथं वेळ दिला त्याबद्दल आपले अनेक आभार. अनेक आव्हानं आहेत तुमच्या Yes. समोर आणि ती तुम्हाला पेलायची आहेत आणि तुम्ही पेलाल आणि एका वेगळ्या आयामाकडे या पदालाही घेऊन जाल नक्की, नक्की. अशी आम्ही अपेक्षा करतो. थँक्यू, धन्यवाद. आज कॉफीमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.